हॅलो गाईस, कसे आहात? उत्तम ना? आणि उत्तमच राहा. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. नक्की ऑन द वे टू डेझर्ट सफारी कतार. कधी चालली तू? भुरभुर भुरभुर कुठे आहे? डेझर्ट बोल. डेझर्ट सफारी बोल. चालली. बाबा हाय बोला. हॅलो हॅलो. आणि डेझर्टमध्ये एंटर केल्यानंतर त्यांनी आम्हाला फ्रेशन अपसाठी थोडा वेळ दिला. अँड दे हॅव ऑफर्ड अस सम वेलकम ड्रिंक्स लाईक टी, कॉफी अँड कोल्ड ड्रिंक्स एट्सेट्रा. कॅमल पाहताच साईशाने कॅमलवर बसायचा हट्ट केला. सो मी, साईशा आणि माझ्या मदर इन लॉ, ज्यांना मी मम्मा बोलते, आम्ही तिघींनी कॅमल राईड केली. अँड येस, वी हॅव एन्जॉयड इट. त्याचबरोबर आम्ही डोक्याला स्कार्फ बांधून कतारच्या फ्लॅगसोबत फोटोशूट केला. डोक्याला जो स्कार्फ बांधला आहे त्याला अरेबिक लँग्वेजमध्ये गुट्र असं बोलतात आणि तो ब्लॅक किंवा रेड कलरमध्ये तुम्ही विकत घेऊ शकता. सोबतच आम्ही फाल्कन बर्डसोबत फोटो काढला. साईशाच्या डॅडाने आणि त्याच्या आजी आजोबाने देखील फाल्कन सोबत फोटोशूट केला. साईशाला दोन्ही फाल्कनसोबत फोटो काढायला सांगितलं. शी वॉज अफ्रेड टू टेक इन अ हँड. छोटा बेबी है, बेबी आज जिसके नजदीक आ जो ओके बाय. आयशा फाल्कॉन बघून घाबरत होती, त्यामुळे तिने काय त्याच्यासोबत फोटोशूट केलाच नाही. And now look at the beautiful view of Sunset Point. उसके साथ सब मैंडेटरी पिक्चर तो बनता है ना. टुरिस्ट ट्रिपवर घेऊन गेलेल्या दादांनीच आम्हाला सांगितलं की लवकर लवकर चला, नाहीतर सनसेट पॉईंट निघून जाईल. इवन त्यांनीच आमचं फोटोशूट देखील केलं. डेझर्टमधील रेती खेळायला साईशाला एवढं आवडलं की तिकडून बाहेर चल म्हटलं तरी ती रडायला लागली. इवन ते टुरिस्ट अंकल देखील तिच्यासोबत खेळत होते. आणि हे बघा गाईस, वाव काय आहे, सँडमध्ये स्लायडिंग. यो, तुम्ही सँडमध्ये गेला आणि स्लायडिंग केली नाही तर काय उपयोग आहे. तर दादांनी आम्हाला
2-3 टिप्स दिल्या की स्लाईड कशी खेळायची, कशी पकडायची, त्याच्यावरती बसायचं कसं, कशी हँडल करायची. सो त्या 2-3 टिप्सवरती आम्ही स्लाईड देखील खेळले आणि इट वॉज टोटली फ्री ऑफ कॉस्ट. एकदा स्लायडिंग करून खाली गेलो तर वरती येताना बापरे काय दम लागतो गाईस. दिसते मी एवढं उठले की धापा लागतेय, मधून तो श्वास घेते वरती येण्यासाठी. And you won't believe guys, हे बघा आमचे बाबा ज्यांचं एज 65+ आहे त्यांनी देखील स्लाईड खेळली. फक्त हात पकडून ठेवा पप्पा, सोडू नका. गाईस तुम्ही कधी डेझर्टमध्ये पाणी पाहिलं का? नाही ना? मग हे बघा बॅकग्राऊंडमध्ये डेझर्ट मीट्स द ओशियन. वाव, ब्युटिफुल व्ह्यू. आणि तुम्हाला हे कतारमध्ये बघायला मिळेल. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल थोडा अंधार पडत आहे, तरी देखील साईच्या माती खेळते. ती एवढं एन्जॉय करते की एकमेकांच्या अंगावरती माती खेळते. तिला वाटतं की होळी आहे म्हणून. शी इज एन्जॉयिंग लाईक अ होली फेस्टिवल. हा होता आमचा डेझर्ट सफारीचा एक्सपिरियन्स. तुम्ही देखील कधी कतारमध्ये आलात तर डेझर्ट सफारीला नक्की जा आणि तुमचा एक्सपिरियन्स देखील मला शेअर करा. थँक्यू.